नमस्कार मित्रांनो. आज आम्ही म्हणजे मी आणि माझे स्पिरिच्युअल स्टुडंट्स आणि सखे यांनी रामनवमीचा उत्सव साजरा केला. कसा तर 110 वेळा श्री रामरक्षा आणि श्री मारुती स्तोत्राचं रेसायटल करून पारायण करून पहाटे 5 वाजता आम्ही सगळेजण हनुमानाच्या मार्गावरती जावं ह्या उद्देशानेच हे केलं. कारण हनुमानाची एक गोष्ट अशी आहे की एकदा श्रीराम एका महत्वाच्या मीटिंगमध्ये त्यांच्या महालामध्ये एका चेंबरमध्ये बसले होते आणि या मीटिंगमध्ये अजिबात डिस्टर्बन्स यायला नको ही जबाबदारी त्यांनी हनुमानावरती सोपवली होती. हनुमान ड्युटी निभावत होता तेव्हा तिथे अवतरले दुर्वास ऋषी आणि ज्यांनी अनेक प्रकारे हनुमानाला प्रवोक केलं सो दॅट ही शुड अलाव दुर्वास ऋषी टू एंटर द चेंबर. शेवटी दुर्वास चिडले आणि ते म्हणले की मी तुझ्या शरीराचे छातीचे 2 तुकडे करीन आणि आत जाईन. हनुमानाने स्वतःहूनच आपल्या छातीचे 2 तुकडे केले आणि तिथे दुर्वासांना काय दिसलं? श्रीराम. मग दुर्वासांनी हनुमानाला आशीर्वाद दिला आणि येस, दुर्वास वॉज अ स्पिरिच्युअल गाईड टू हनुमान राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑल्सो. तर अशाच रीतीने ही रामाची भक्ती, रामाबद्दल अवेअरनेस, रामाचं चैतन्य अवेअरनेस आमच्यामध्ये यावा अशी प्रार्थना मी रामाकडे करते. आणि चला आपण सगळेजण जागृतीने म्हणूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.